रस्ता रोको केले आपल्या मनाने? अरे सगळीकडेच लाईटची ही अवस्था आहे. रस्ता रोको हा सोल्युशन नाही ना. तुम्ही दुसरे काही इमर्जन्सी गाडी आहेत त्याच्या काय करणार तुम्ही? 6 दिवस नाही. तालुका ऐकून घ्या, तालुक्यामध्ये पाऊस किती पडलेला आहे. हा काय नुसतं साधा पावसाळा नाही. मी मागील 3 ते 4 दिवसापासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे या विरार चंदनसार म्हणजेच विरार फाट्याकडे जाणाऱ्या रोडला या ठिकाणी हा जो कुंभारपाडा म्हणून परिसर आहे, या ठिकाणी मागील 8 दिवस लाईट नसल्यामुळे येथील रहिवाशांनी रस्ता रोको केले आहे. आता हे बघा, ही अँब्युलन्स, यामध्ये पेशंट मोठ्या जिकिरीने इथून येणारा मार्ग बंद केल्यामुळे रॉंग साईडच्या मार्गाने अँब्युलन्स जात आहे. तर अशा पद्धतीने ही अँब्युलन्सला वाट करून दिलेली आहे. या सर्व रहिवाशांचे म्हणणे आहे की आम्हाला मागील 8 दिवसापासून लाईट नाही, त्यामुळे हे रस्ता रोको आहे. क्यों रास्ता बंद किया? आप बात कर सकते हैं? लाइट नहीं है इधर, लाइट नहीं है। 1 हफ्ते से लाइट नहीं है इधर, कोई सुनवाई नहीं है। किसी ने सुना नहीं है? कोई नहीं सुना। हम लोग कितना कंप्लेन किए, कोई नहीं सुना। यहाँ पे हम लोग इधर मर रहे हैं, छोटे छोटे बच्चे। सभी स्थानिक रहवासी हम लोग मजबूरी में यहाँ रोड पे उतरना पड़ा। कोई बनाने नहीं आता है. कोई नहीं आ रहा है। रात को आए हम लोग यहाँ पे खड़े रहे 1.5 घंटा. हाँ, बारिश में मजबूरी हम लोग को धरना देना पड़ा, मजबूरी है। 1 हफ्ते से लाइट नहीं है इधर। जलेला ट्रांसफर लाके लगाया इधर परसों का दिन, और कल का रात को से हम लोग 5-6 दिन से गुहार लगा रहे हैं, लेकिन बिजली विभाग आके एक बात भी नहीं सुन रहा है. 5 दिन से पानी नहीं है, 5 दिन से लाइट नहीं है. हमेशा इधर का प्रॉब्लम है, हमेशा ये मोबाइल नहीं चार्ज हो रहा है, मोबाइल से आदमी बात नहीं कर रहा है, मोबाइल से ही हर काम होता है. जैसे देखिए बच्चे लोग हैं, बूढ़ा आदमी लोग हैं, तो छोटे बच्चे लोग, बूढ़ा आदमी लोग हैं, उन लोग को क्या करना पड़ेगा बताइए. क्या समाधान है? गली में पानी नहीं है, घर में छोटा छोटा बच्चा है, लाइट नहीं है, बहुत पानी भर के चल रहा है. अपना बच्चे खाने के लिए तरस रहे हैं, किधर जाए. पानी नहीं है, बच्चे लोग मीटर ऐसे लगा दिया कि इतना बिल आता है, साला भरने को सोचना पड़ता है. इतना बिल आता है, 3 बिल आता है, 4-5 बिल आता है. लाइट के लिए इधर ये मीटर लगाने नहीं लगा है इन लोग. मीटर पहले का मीटर सही था. सबसे बड़ी बात है बच्चे लोग का है, बच्चे लोग की पढ़ाई का है. अपने को पहिले देखना है. 6 दिन होगा, 6 दिन स्थानिक नगरसेवकांनी जोडून सांगतोय, प्लीज आमचा कोणतरी ऐका दादा, प्लीज हात जोडून सांगतोय, पब्लिक कोणतरी ऐका आम्हाला. प्लीज जवाब दीजिए, प्लीज कोणीतरी येथील स्थानिक नगरसेवक काय आले तुम्हाला? नगरसेवक इकडे निवडून दिला जनतेने, एक पण नगरसेवक इकडे बघायला येत नाही. जनतेचा काय हाल आहे, काय आहे. कोण नाही आलाय दादा. आम्ही 6 दिवसापासून कसं काढतोय ना, आमचाच जीव चालतोय. वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये वीर सावरकर मार्ग म्हणजेच विरार फाट्याकडे जाणारा हा जो रस्ता आहे, हा या रहिवाशांनी इथे रोखला आहे. कारण गेली 6 दिवस पावसाचं थैमान असल्यामुळे या परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित असून काही स्थानिकांनी आपली बाईट दिली आहे की आम्ही अनेक वेळा तक्रार केली, परंतु इथे विद्युत पुरवठा नाही. स्थानिक नगरसेवकांचा या ठिकाणी नाही, परंतु या लोकांचं हे आंदोलन कितपत योग्य आहे आणि प्रशासन महानगरसेवक यांना किती साथ देते
आणि स्थानिक पोलीस प्रशासन याकडे कसे लक्ष देते हे आता समजेलच. परंतु रहिवाशांना अंधार असल्यामुळे जेवणाची सोय करता येत नाही, त्यांची काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्जिंग करता येत नाही, लहान मुलं आहेत, दवाखान्याची व्यवस्था, यामुळे पाऊस पडल्यामुळे आरोग्याचा विषय निर्माण झाला आहे आणि यांचा आक्रोश हा रस्ता रोको मधून करत आहेत. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन याकडे कसे वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्तांनी पृथ्वीराज बीपी यांनी या ठिकाणी गांभीर्याने बघावे, महापौर अजीव पाटील यांनी देखील या ठिकाणी तातडीने लक्ष द्यावे, असंच एकंदरीत चित्र आहे. धन्यवाद. रिक्शा जाने को जरा, मेरे को गांव में जाने का रिक्शा बस आके खड़ा है. क्या करेंगे? अरे जाने को भाई मेरे रिक्शा रिक्वेस्ट कीजिए, आप जाने माझी का बस रास्ता ढूंढिए. बस माझी गावाची जाने. लोगों को बोलिए जरा जिनको अर्जेंट जाने दीजिए. वसई विरार शहर महानगरपालिकाच्या या चंदनसार प्रभागातील हे दृश्य आहे. या प्रभागामध्ये अनेक अवैध बांधकामे झाली, चाळी बांधकामे झाली आणि त्याला विद्युत पुरवठा दिला आहे. मात्र मागील 5 ते 6 दिवसापासून पाणी भरपूर झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आणि या येथील रहिवाशांनी रस्ता रोको केले आहे. पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि MSCB याकडे कसे बघते ते बघूया. अरे 5-6 दिन से लाइट नहीं है इधर, अभी पब्लिक पानी कहाँ से पिएगी, कुछ है नहीं इधर. नगर पालिका वाले कुछ सुन नहीं रहे, किधर जाए हम लोग. मध्ये उभे राहून आलो. कुठे आहे ते लाईट वाले लोक? कधी गेला होता? आम्हाला सांगितलं की 4 वाजता ट्रान्सफॉर्मर येईल आणि लाईट येईल. मग कुठे गेला तो इन्स्पेक्टर? आम्हाला स्वतः बोललाय. कोणते इन्स्पेक्टर? नाव नाही माहिती, पण तिकडे सगळे पोलीस बोलवलेले. आमच्या बायकाचा मोर्चा गेला होता घासकुटलीला. मग त्यांनी यायला पाहिजे ना, आम्हाला आश्वासन कशाला द्यायचं? तर हा आहे स्थानिकांचा आक्रोश. या ठिकाणी रस्ता रोको केलेले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेची अनेक व्हेकल्स अडकलेले आहेत, प्रवासी व्हेकल्स अडकले आहेत. ॲम्ब्युलन्स देखील याच्या पाठीमागे असेल. एक ॲम्ब्युलन्स कशी बशी करून गेलेली आहेत. काही प्रवासी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आपले विनंती करत आहे. रस्ता रोकोमुळं अनेक या ठिकाणी काही पेशंट असू शकतात, त्यांचा जाण्याचा मार्ग थांबला आहे. तर अशा पद्धतीने हे रस्ता रोको या लोकांनी केले. या ठिकाणी अनेक स्थानिकांपेक्षा परप्रांतीय जे छोटे रूम घेऊन राहत आहे त्यांचा हा आक्रोश आहे. आणि मूळ म्हणजे ही जमीन, काही भाग हा जिल्हाधिकारी, काही भाग हा वसई विरार महापालिकेच्या आरक्षित जागा, तर काही हा महसुली विभाग येत असून या ठिकाणी पोलीस प्रशासन, महानगरपालिका, MSCB यांनी लक्ष द्यावे. यासाठी या लोकांनी रस्ता रोको स्वतः केलं. याला कोणी नेतृत्व करत नाही. पालिका प्रशासनाला याचा संदेश गेलाच असेल. तर हे दृश्य अतिशय गंभीर आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणतीही घटना घडू शकते. यामुळे स्थानिक विरार पोलीस ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणारे हे विरार पोलीस ठाणे अंतर्गत या ठिकाणी ही जी स्थिती आहे, जर वातावरण असेच राहिले तर आउट ऑफ कंट्रोल होऊ शकते. कारण दोन्ही येणाऱ्या मार्गिका आणि जाणाऱ्या मार्गिका दोन्ही ठप्प आहेत. ज्यांना इमर्जन्सी जायचे त्यांची परिस्थिती गंभीर आहे. रस्त्यामध्ये असे दगड, मोठमोठे गोलटे टाकून रस्ता बंद केला. सर्व पब्लिक रस्त्यावर आहे. त्यांनी त्यांचा आक्रोश प्रतिनिधींशी बोलताना दाखविला. या ठिकाणी व्हेकल्स मागे पुढे घेताना दुर्दैवी घटना होऊ शकते. एक मोठा डंपर पाण्याचा पाठीमागे रिव्हर्स मध्ये जात आहे. त्यामुळे काही घटना देखील घडू शकतात. जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही मार्गिका बंद आहेत. अशा पद्धतीने सर लाईट 8 दिवसाला बंद. तर आम्ही सगळे मुलं लहान लहान सर त्रास मध्ये एक मिनिट, तुमचा रस्ता चालू होणार आहे. तसं नाही सर, आमचं काय बोलणं सर, काहीतरी निवारण. धनंजय गावडे रिक्वेस्ट करतो आम्ही. माजी नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत. ते परिस्थिती विचारत आहे लोकांना. 4 दिवस लाईट नाहीये.
4 दिवस लाईट नाही सायवनला, तिकडून आलोय. पण इथे बाजूला सगळ्यांना लाईट आहे सर. तुम्ही हे करू नका, कोण ऐकत नाही ना सर. मी बंद करू नका. तुम्ही जर काढून घ्या काहीतरी कोण ऐकत असेल हे बंद करू नका. धनंजय गावडे या ठिकाणी माजी नगरसेवक आले. आपण विचारायचा प्रयत्न करू. गावडे साहेब काय म्हणणं साहेब या ठिकाणी गावडे साहेब काय या म्हणणार? ठिकाणच्या गावडे साहेब काय रहिवाशांनी रस्ता रोको केले आपल्या मनाने. अरे सगळीकडेच लाईटची ही अवस्था आहे. रस्ता रोको हा सोल्युशन नाही ना. तुम्ही दुसरे काही इमर्जन्सी गाडी आहेत त्याच्या काय करणार तुम्ही? 6 दिवस झाले याचं म्हणणं. 6 दिवस नाही. तालुका ऐकून घ्या, तालुक्यामध्ये पाऊस किती पडलेला आहे. हा काय नुसतं साधा पावसाळा नाही. मी आता सायवन वरून आलोय, 4 दिवस लाईट नाही. मी आता सायवन वरून आलोय, बाहेर पडलोय. तिथे रेंज पण नाहीये, काहीच नाहीये. मला विरार फाट्याला पहिला कॉल केला आता मी येऊ. ही सगळीकडे परिस्थिती आहे. तुम्ही रस्ता बंद करून काही होणार नाहीये. तुम्ही इथली माहिती द्या, मी करून देतो तुम्हाला. तुम्ही हे जबरदस्ती करू नका. इधर सिर्फ लाइट नहीं है 2000 घरों में। हो ना, मैं बोलता हूँ ना. तो अभी आएगा ये रास्ता बंद करके. सबको तकलीफ हुई तो लोग बोल रहे हैं। अरे भाऊ, सबको तकलीफ नहीं है. जनता को कम से कम 5 बार गई साहब। अरे सगळीकडेच ही अवस्था आहे. सगळीकडे ही अवस्था आहे. नेटवर्क नाही, काही नाहीये. 5 बार गई। मी करून देतो. तो हे काढा तुम्ही, मी करून देणार. प्रॉमिस मी करून देणार. ते काढून घ्या तुम्ही. साहब ते काढून घ्या. सुबह भी ये देखो ऑफिसर वहाँ पे जो है ना जेई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक LM पुरे सर आले. सर या लोकांनी गेली 6 दिवस पाऊस चालू होता आणि विद्युत पुरवठा खंडित आणि रस्ता रोको केलाय. काय सांगा? एमएससी बाबत त्याबाबत उत्तर देते. पोलिसांचा काय त्याशी संबंध नाही. एमएससी ट्रान्सफर आलेला आहे. त्या संबंधात आहोत आम्ही. एमएससी ट्रान्सफर आलेला आहे. गाडीमध्ये एक 10-15 मिनिटांमध्ये पोहोचेल. काम चालू आहे. जाण्यायेण्याच्या मार्गिका या लोकांनी बंद केलं तर आपण एक कसं आहे लोकांना आम्ही सांगतोय की लोकांनी रस्ता खाली करावा. रस्ता अडवल्याने काय तुमचा प्रश्न सुटणारे नाही. तुम्ही अजून त्यामध्ये जास्त तुम्ही कायद्याचं पालन करावं. हे होते विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक